नमस्कार, रामकृष्ण हरी. आपल्या चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्या सार्थ ज्ञानेश्वरी या सिरीज मधील शेवटचा अध्याय 18 आज आपण पाहणार आहोत. सर्व गीतार्थ संग्रह योग, मोक्ष संन्यास योग. महर्षी श्री व्यास हे खरोखरच एक कुशल रचनाकार. त्यांनी वेद, उपनिषदे ह्यांच्यामधील ज्ञान चिरे गोळा करून महाभारत रूपी कथानगरीत श्रीकृष्णार्जुन संवादाचे एक सर्वांग सुंदर असे ज्ञान मंदिर उभारले. ते मंदिर एकूण 18 अध्यायांचे असून हा 18वा अध्याय म्हणजे त्या मंदिरावरचा एक दिव्य लखलखता कळस आहे. या शेवटच्या अध्यायाचा प्रारंभ करीत असताना आपल्या परंपरेनुसार संत ज्ञानदेवांनी इथेही आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांचे मंगल स्तवन करीत त्यांच्या नावाचा जयजयकार केला. ते सद्गुरुप्रती मोठ्या आदर विनयाने म्हणतात की, हे गुरुराया, ज्या शब्दांनी तुमचे यथार्थ वर्णन करता येईल असे शब्दभंडार माझ्याजवळ नाही, तेव्हा मी काहीही न बोलणे अर्थात मौनाच्या वाचेचे अलंकार तुमच्या अंगावर चढवितो आहे. माझी मौनावलेली वाचा ही तुमच्या अलौकिक कृपेची स्तुती आहे. आपण कृपावंत होऊन त्या स्तुतीचा स्वीकार करा आणि मला या भगवद्गीताच्या 18व्या मोक्ष संन्यास योग या अध्यायाचे रसाळ निरूपण करण्याची शक्ती कौशल्य प्रदान करा. संत ज्ञानेश्वर श्रोत्यांना वंदन करून या अध्यायाचा प्रारंभ करताना असे म्हणतात की, श्री व्यासांनी या अध्यायाची उभारणी करून त्या गीता मंदिरावर सुवर्ण कळस चढविला आहे. या एका 18व्या अध्यायाच्या श्रवण, मनन, पठन, चिंतन आणि अभ्यासाने गीतारूपी मंदिरातील त्या आत्मरूपी देवाचे म्हणजेच परब्रह्माचे दर्शन तुम्हास घडेल. तुमच्या जन्माचे सार्थक होईल. या अध्याय तुम्हास संसार भवसागरातून तारून नेईल. मोक्षांचे पैलतीर दाखवेल. सर्वसामान्य जीवांना भवदुःखातून सुटण्यासाठी, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी हा एकमेव असा उत्तम उपाय आहे. मागील म्हणजे 17व्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्णांनी ओम तत्सतचा विनियोग करून आपण आपली सर्व कर्मे ही त्या परब्रह्माला, ईश्वराला म्हणजे मला अर्पण करावीत असे सांगितले. त्यांनी त्यास असेही सांगितले की ओम तत्सतच्या विनियोगाशिवाय केलेली सर्व कर्मे ही वाया जातील. त्यावेळी भगवंतांचा तो बोध ऐकून अर्जुनाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. तो प्रश्न असा की, कर्मफलाविषयी विरक्ती ठेवून कर्म करणे हे योग्य का, पूर्णतः त्या कर्माचा त्याग करणे हे योग्य? त्या अर्जुनाच्या प्रश्नावर भगवंतांनी दिलेले उत्तर असे की, सर्व कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास आणि कर्मफळाचा त्याग म्हणजे हा नुसता त्याग होय. मोक्षाची अपेक्षा बाळगणाऱ्या लोकांनी जरी काम्य कर्मे न करण्याचे ठरविले तरी त्यांना स्वधर्म पालना करता नित्य नैमित्तिक कर्मे ही करावीच लागतात. त्या कर्माची उघड उघड जरी काही फळे मिळत नसली तरी एका कर्मातून दुसरे कर्म उद्भवणे हे त्याचे एक प्रकारचे फळच आहे. जी व्यक्ती चित्तशुद्धीसाठी आपल्या विहित कर्माचे निरपेक्ष बुद्धीने आचरण करते त्याला आत्मज्ञानाचा लाभ होतो. त्यामुळे माझे स्पष्ट मत हे असे आहे की प्रत्येक मनुष्याने यज्ञ, दान, तप इत्यादी कर्मे ही स्वतःच्या आत्मकल्याणासाठी आवश्यक केली पाहिजेत. भगवान श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला असे सांगतात की, जो खरा मोक्षार्थी आहे त्याने स्वधर्माच्या कर्माचे निरपेक्ष बुद्धीने सश्रद्धा आचरण करावे. या अभ्यासाने त्याच्यातील रजो आणि तमोगुण झडून जातात आणि सत्वगुणांची वाढ होते. स्वधर्माचे मोठ्या आदराने आचरण करणे, मी करता ही भावना मनात न ठेवणे,
त्या कर्मफळाची अपेक्षा न बाळगणे असा जो त्याग केला जातो त्या त्यागाला सात्विक त्याग म्हणतात. या त्यागामुळे रज तम हे गुण लोप पावतात. चंचल मानवी मन अधीर मनोवृत्ती स्थिर अन अचल होते. कर्ता आणि कर्म हा भाव उरत नाही आणि हे असे घडणे हाच खरा कर्मत्याग आहे. कर्माचे कर्तेपण त्याचे मिळणारे फळ हे ईश्वरार्पण करणे म्हणजे खरा कर्मत्याग हे सांगितले. ज्यांना हा असा कर्मत्याग करणे साधत नाही त्यांची या संसार बंधनातून मुक्तता होत नाही. देहाच्या हातून जी कर्मे घडत असतात त्या कर्मांच्या अंतरीच्या आत्म्याशी कोणताच संबंध नसतो. तो आत्मा फक्त त्या कर्मांना साक्षी असतो. मात्र आत्म्याच्या ठिकाणी जी कर्मे असतात त्याची देह, जीव, इंद्रिये, वायू आणि दैव ही 5 करणे असतात. कर्मे ही मनापासून सुरू होतात. मनात प्रथम एखाद्या कृतीचा संकल्प जाणतो. मन ते बुद्धीला सांगते. बुद्धी इंद्रियांना त्या कर्म कृतीचा मार्ग सांगते. मग जीव इंद्रियांद्वारे ती कर्मे करून लागतो. जीवाच्या या कर्मकृती आत्मा घडवतो असे काही अज्ञानी लोक समजतात आणि ते आत्म्यास त्या कर्माचा कर्ता मानतात. तर देहात असून सुद्धा जे महाभाग या कर्माचा स्पर्श स्वतःला घडू देत नाहीत ते मुक्त पुरुष. मुक्त पुरुष हा सदैव अद्वनंदात निमग्न असतो. त्याला देह अहंता कर्तेपण भोगाभिलाषा नसते. ते केवळ एक देह कर्म म्हणून बाह्य रूपाने कर्म करीत असतात. मात्र अंतरी ते पूर्णपणे त्या कर्मफळापासून पूर्णतः अलिप्त असतात. यानंतर श्रीकृष्ण भगवान हे अर्जुनाला पुन्हा एक वार ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान ही त्रिपुटी स्पष्ट करून सांगतात. ते असे पण सांगतात की हे अर्जुना, ज्ञेय आणि ज्ञाता ह्यांच्या भिन्न अवस्थेचा जे लय करते त्यास सात्विक ज्ञान असे म्हणतात. जे ज्ञान जीवास त्याच्या आत्मस्थितीपासून दूर नेते ते राजस ज्ञान होय. तर जगात ज्या ज्या भोग्य गोष्टी आहेत त्या केवळ देहाच्या भोगासक्तीसाठीच आहेत असे जे ज्ञान मानते, जे ज्ञान ईश्वर, आत्मा, परमात्मा, पाप, पुण्य यापैकी काहीही मानत नाही, या गोष्टी ज्याला केवळ कल्पना वाटतात ते ज्ञान म्हणजे तामस ज्ञान होय. यानंतर भगवंत अर्जुनास 3 प्रकारच्या म्हणजेच सात्विक, राजस आणि तामसी वृत्तीच्या बुद्धी कशी असते, तिच्या खुणा, लक्षणे कोणती ते पटवून सांगतात. बुद्धी आणि धृती ह्यांच्या संयोगाने प्राप्त होणारे जे सुख अर्थात कृतकर्माचे फळ, त्या कर्मानुरूप मिळणाऱ्या सुखाची ही 3 प्रकारांची ते ओळख करून देतात. पुढे भगवंतांनी आपणच वेद श्रुती वचनाच्या आधाराने समाज व्यवस्थेसाठी निर्माण केलेली चातुर्वर्ण, त्यांची नावे, त्यांची कर्मे ह्यांचे निवेदन केले आहे. स्वधर्माचे प्रत्येकाने पालन करण्यातच जीवांचे खरे कल्याण कसे आहे याची माहिती सुद्धा प्रभूंनी अर्जुनास मोजक्याच पण तेवढ्याच परिणामी शब्दात करून दिले आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे अर्जुनास पुढे अद्वैत भक्तीच्या माध्यमातून त्या परब्रह्म्यापर्यंत कसे जाऊन पोहोचता येते, ती ब्रह्मास्मीची अनुभूती कशी प्रत्ययास घेता येते ते सांगतात. ईश्वराला जाणून घेण्याचा एकमेव प्रशस्त मार्ग म्हणजे त्यास अनन्य भावे शरण जाणे हे गीतामर्म सांगून ते पार्थास गीतेचे महिमान अन फलश्रुती निवेदन करतात. त्यानंतर इतके सर्व सांगून अनश्रद्ध मनाने ते ऐकून आता खरोखर आपल्या मनातील मोह, माया, ममत्व ह्यांचे पटल दूर झाले आहे. आपण भगवंतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्याच्या कृपेनेच
कृतकर्माचे कोणतेही कर्तेपण स्वतःकडे न घेता स्वधर्माचे आचरण करण्यास तयार असल्याची अर्जुन भगवंतास प्रामाणिक कबुली देतो. त्या अर्जुनाच्या स्वधर्माचरण कृतीस प्रवृत्त होण्याबरोबरच भगवंतांनी मोहित अर्जुनास ज्ञानाचे निर्मोही करण्याचे मुख्य प्रयोजन पूर्ण होते. श्री ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या आपल्या गीता भावार्थ निरूपण ग्रंथाच्या कळसाध्यायात मागील सर्व अध्यायाच्या विषयाचा आढावा घेत संत ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात की, सुजन हो, या प्रकारे गीता सांगून भगवंतांनी त्या एका अर्जुनाच्या निमित्ताने अवघ्या मानव जातीवर अनंत उपकार केलेले आहेत. गीता हा त्यांनी सर्वसामान्य जीवास मोक्ष मुक्तीच्या गावास जाण्यासाठी एक प्रशस्त राजमार्ग दाखवून दिला आहे. भगवंतांनी अर्जुनाकडे अशी सुद्धा ग्वाही दिली आहे की जो कोणी ह्या गीतेचा श्रद्ध मनाने पाठ करील, जो यातील ज्ञान बोध जीवास लावून अनन्य शरणागत भावाने त्याचे आचरण करील, जो हा ज्ञानदीप अंतरी लावून घेईल, त्याच्या जीवनातला अज्ञान तिमीर दूर होईल. तो भक्त साधनेच्या श्रद्धेच्या भक्तीचा एक एक पायऱ्या चढत चढत माझ्या मंदिरात येईल. तिथे माझ्या रूपाने त्याला मोक्ष भेटेल. त्याच्या नर जन्माचे सार्थक होईल. जो गीता मनात कोणत्याही प्रकारचा विकल्प शंका न बाळगता या ग्रंथाची निंदा न करता त्याबद्दल अविश्वास न व्यक्त करता त्याचे ज्ञात अज्ञातपणे सश्रद्ध वाचन पठन मनन अध्ययन करील, तो ही गीता वाचणारा ती सांगणारा दोघेही एका अवर्णनीय अशा महासुखानंदाचा अनुभव घेतील. अर्जुनाच्या मनातील मोह खरंच दूर झाला आहे का नाही याची पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी त्यांनी त्यास विचारले, हे धनुर्धरा, ज्यासाठी मला तुला ही गीता इथे या रणभूमीवर सांगण्याची वेळ आली, तो तुझा मोह ममत्व आणि मी युद्ध करणार नाही या निश्चयाचे निराकरण नक्की झाले आहे. आपण या संग्रामाचे केवळ एक निमित्त आहोत, हे तुझ्या विवेक बुद्धीस पटले आहे का? तेव्हा या गीताबोध श्रवणांनी भारावून गेलेला अर्जुन श्रीहरी चरणांवर नतमस्तक होत सांगता झाला की, हे प्रभो, अरे मी तुझे काय अन किती उपकार मानू, त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. तुझ्या या ज्ञानामृताने माझ्या मनातला सर्व मोह दूर झाला आहे. हे माधवा, तू माझा गुरु होऊन मला जे ज्ञान दिलेस, तुझी ओळख, तुझे दिव्य दर्शन अन आत्मकल्याणाचा जो संदेश दिलास, तो माझ्या अंतकरणात पूर्णपणे ठसला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या समोर बसलेल्या आर्त श्रोत्यांना पुढे असे सांगतात की, त्या धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर आणि प्रत्यक्ष समरांगणाच्या पार्श्वभूमीवर भगवंतांनी अर्जुनास कर्म प्रवृत्त करण्यासाठी जो दिव्य गीताबोध केला, तो महर्षी व्यासांच्या कृपेने ऐकू ते पाहू आणि जाणू शकलेल्या संजयाची अवस्था तर फारच वेगळी झाली होती. तो त्या सर्व घटनेचा साक्षीदार होता. तो त्या बोधामृताचा श्रोता होता, द्रष्टा होता, ज्ञाता होता. त्याचे देहभान पार विसरून गेले होते. तो पाजरत्या नेत्रांनी अंतृप्त अंतकरणाने केवळ जय श्री कृष्ण हेच नाम उच्चारित होता. अंध धृतराष्ट्राला मात्र वेगळीच चिंता होती. त्याने त्या संजयास हाका मारून सावध करत भानावर आणत एवढेच विचारले की, हे संजया, अरे ते श्रीकृष्ण सोड आणि तू मला इतकेच सांग की या संग्रामात अखेर विजय हा कोणाचा होईल? त्यावर संजयाने उत्तर दिले की, महाराज, ज्या बाजूस हा श्रीकृष्ण अर्जुन अशी यश कीर्ती संपदा आणि सद्भक्ती ह्यांचा अजोड संगम आहे, त्याच पक्षाच्या गळ्यात विजयश्री माळ घडेल. या अध्यायाचा शेवट करताना मोठ्या कृतज्ञतेने संत ज्ञानदेव अशी ग्वाही देतात की, अवघ्या मानवजातीचे कल्याण करणारी ही गीता खरोखरच दिव्य आहे. ती देववाणी प्राकृत मराठी भाषेत
सोपी करून सांगण्याचे भाग्य मला माझे गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेने लाभले. यात माझे काही नाही, मी फक्त त्या कार्याचा पाईक आहे असे म्हणून आपली निरूपण सेवा गुरुचरणी अर्पण करीत त्यांनी सद्गुरुरूपी ईश्वराकडे विश्व कल्याणाचे अक्षय पसायदान मागितले आहे. आपल्या शिष्याने एवढ्या सेवेनंतर स्वतःसाठी काही न मागता माऊलीच्या ममत्वाने विश्व कल्याणाचे पसायदान मागावे ह्याचे त्यांना अप्रूप वाटले. तथास्तु असे म्हणताच संत ज्ञानदेव भरून पावले. पुढे शके 1506 मध्ये श्री संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी पैठणच्या श्री संत एकनाथ महाराजांच्या हातून या श्री ज्ञानेश्वरीतील कालानुरूप झालेले पाठभेद दूर करून ती शुद्ध करून घेतली. आपल्या सार्थ ज्ञानेश्वरी अध्यायामधील अध्याय 18 इथेच संपला आणि आपल्या ज्ञानेश्वरीचा शेवट देखील झाला. पूर्ण सिरीजमध्ये माझ्या तोंडून काही चूक झाली असेल तर माफी करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.